अकडे आमचं मंदिर असा आणि अकडे मे महिनो चालू आहे सध्या असाच जून महिनो पण वाटता मे महिनो कारण पाऊस बिऊस अजिबात नाही आणि आता जून महिनो चालू झालं तेव्हा कडकडीत ऊन लागता लोकांनी भाता पेरले नाहीत त्यांना पाणी नाही मग मी आता आंबे सुतली खडे आहेत गे खायचे आंब्याचे संपले आता ना आंबे थोडेसे भेटतले हे ताजे होते डिग ताजं दिसता बोलो ताजे पडलेले डिग दिसता ना ते घ्यायचे दोन झाले। तर नमस्कार मंडळी सगळ्यांका शुभ सकाळ। आज असा मिरग आणि ऊन बघा कसला कडाक्याचा ऊन लागता। सकाळी सकाळी जाऊन आंबे घेऊन येले कारण रायता बनवूचा ती तुमका रेसिपी नंतर दाखवेन कारण जर लेट आणले आंबे कारण रात्रीचे पडतात लेट आणूक गेला की ते ढोरा सकाळी येतं ती खाऊन टाकतं त्यामुळे रायता बनवूक आंबे भेटत नाही। तर आता इलं शेतामध्ये तर शेतात व्हायचं थोडीशी कामं ती पण म्हटलं तुमका दाखवूया आणि ऊन बघा आज असं मिरग म्हणजे मिरगाच्या दिवशी वाडी वगैरे असतं आणि नैवेद्य दाखवलं जाता देवाक आणि शेतीची कामं सगळी चालू होतं पण आता सगळं गणित विस्कटलेला सगळाच कारण आता कधी पण पाऊस लागता कधी पण काय होता किंवा आमचं असा तरवो म्हणजे भात पेरलेला आता साधारण 15 ते 15 दिवस तर झाले आहेत 20 दिवस नाही म्हणायचं 20 दिवस पुढच्या शनिवार रविवाराक होतले परत गावाक येऊचा। तर आता थोडीशी कामं ती कशी करता ती दाखवतं। काल खत मारलेला होता खत म्हणजे युरिया खत मारल्याने तर पाऊस नाही ऊन लागतंय बघा जर पाणी नाही लावला तर ते का तरव जो हा ना करापतलो त्याच्यामुळे वाईच पप्पानी विहिरीवरून पाईप लावल्याने तकडे ते पण तुमका दाखवते पाईप लावून अकडे आम्ही पाणी लावता आणि त्याच्यानंतर हवी थोडीशी कामं असत ती पण वाईच जरा थोडे टेक दाखवते आणि नंतर मग रायत्याचे व्हिडिओ दाखवेन तुमका। तर चला तर मंडळी हो बघा सगळं आमचं तरव जास्त नाही 3 किलो पेरलेलो आणि तिकडे कोसळलेली विहीर होती ना त्या विहिरीचा हा पाणी आहे तकडे गेलंय तर ती विहीर किती भरली आहे ती पण दाखवतोय। हा बघा बॉटल अशी ठेवलेली आहे कारण खाली जर माती चांगली बॉटल आमचीच आहे कारण आम्ही शेतात घाण नाही करीत आणि ही बॉटल हवी ठेवल्यामुळे खालची माती येत नाही बघा नाही तर खड्डो पडतलो होय बघा असा होता म्हणून ते काय अशी ठेवलेली आहे आणि हकडे थोडासा पाटाक बघा अजिबात पाणी नाही आणि एक 8 दिवसांतर व लावूचो आहे काढूक होतलो हकडे थोडीशी बाग आहे झाडा बिडा लावला ती पण मी तुमका दाखवतोय। तर मंडळी बघू शकता ती असा आमचा परसव आणि या ठिकाणी ही आम्ही खुटी कलम मारलेला खुटी कलम म्हणजे काय असं दाखवतोय हे बघा हे छोटे कलंबाची फांदी आहे ह्या आंब्याक बांधलेले होते ते का आता मस्तपैकी डेळे येल्यात पप्पा अशा प्रकारे त्यांना बांधून ठेवतात आणि हय वाईत मस्तपैकी आम्ही भर घालताला म्हणजे माती घालताला एकदम मजबूत करताला। तर चला मंडळी फायनली आता बघू शकता 2-3 तासानंतर ह्या एक कलम आणि तकडे एक कलम अशी 2 कलम आमची झाली आहेत मस्तपैकी माती घालून भर घातला अजून थोडी घालूची पण आता वाईट दमक झाला तर आता जाता व्हायचं आंघोळ वाळावर आणि आज आपल्या सोबत असं 2 मेंबर हे बघा दुर्वेश आणि सुमित दोघं आम्ही सगळेजण जाता होता व्हायचं आंघोळ करतो आणि नंतर मग रेसिपीची तुमका व्हिडिओ दाखवते। तर चला का आता चुलीवरती उकडत ठेवतलं आहे त्याच्या पुढची रेसिपी तुमचा आहे दाखवतली आहे। हे आंबे असत गावठी आंबे ते वाईज उकाडतले वाईज झाकण मारून ठेवतोय ఇంకా जवळजवळ 15 ते 20 मिनिटा मस्तपैकी उकडायचा उकडल्यावर कसे दिसतं ते पण दाखवते।
तर मंडळी आता आपण आहोत आपल्या किचनमध्ये म्हणजे चुलीजवळ. ही आमची छोटीशी चूल आणि इकडे मम्मी आहे. बऱ्याच दिवसानंतर मम्मीसोबत व्हिडिओ बनवतोय. बरेच दिवस रेसिपीची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवली नव्हती. तर म्हटलं गावी आलो आहे, आंबे पण होते पडलेले, तर म्हटलं आंब्याचा रायता बनवून दाखवूया. एकदम भारी मम्मीच्या हातचा खूप भारी असा रायता लागता. मम्मीकडे बघा आंब्याचा रायता बनवण्यासाठी आंबे सोलून घेता. उकडून घेतलेले आंबे ते अशा प्रकारे घेता. त्यातलं काय काढूचं लागतं की मांस काढूचा लागतं ना. तर आंब्यामध्ये जे काय असं म्हणजे रस असतात ना तो सगळा आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी काढावा लागतो. थोडेसे थंड असताना सोलायचे म्हणजे हात वगैरे भाजत नाही. तर मंडळी आता रेसिपीला आपल्या सुरुवात. या ठिकाणी फोडणीसाठी मस्त की तेल टाकलं आणि त्याच्यात मोहरी टाकलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी हे आंबे, त्यानंतर हळद, मसाला, या ठिकाणी धनेपूड बारीक करून ठेवली आहे. त्याचबरोबर ती गूळ किसून घेतला आहे, खोबरं आहे आणि हा कढीपत्ता आणि लसूण. तर फोडणीला तेल, तर लसूण, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि मसाला या सर्व गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत. मी या ठिकाणी मसाला काढून ठेवते. आता हळद, मसाला आणि धनेपूड सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे आपण आंबे पारंब्याचे आहेत ना आंब्याच्या आणि हे सर्व फोडणीमध्ये घालून अशा प्रकारे सर्व ढवळून घ्यायचं. कमी मस्तपैकी थोडंसं पाणी घालायचं. फोडणीला दिलेले आंबे आहेत ते थोडेसे असे शिजवून घेतल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर अशा प्रकारे आपल्याला ओलं खोबरं यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं वरती असं टाकून घ्यायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. किती वेळ ठेवूचा लागा शिजा? चांगलं तरी 5-10 मिनिटं. चला 5-10 मिनिटं अशा प्रकारे तर अशा प्रकारे 5-10 मिनिटं मस्तपैकी ते आंब्याचं रायतं आहे ते मस्तपैकी शिजत ठेवूया आणि नंतर तुम्हाला एकदम भारी रेसिपी खाताना दाखवतो. आणि इकडे सुजित बसलाय बघा, चहा पितोय मस्तपैकी, फरसाण आणि चहा. थोडीशी कामं होती ती कंप्लीट केली तर म्हटलं धावत मस्तपैकी एक रेसिपी बनवू. तर मंडळी फायनली आपला रायता होता तर मस्तपैकी शिजला आहे बघा, एक नंबर. आता ह्याच्यात मी काढूक सांगताय मम्मीक आणि मस्तपैकी खातल आहे तर आपण तुमका दाखवतोय. लागला काय खाली? नाही लागला. एकदम भारी वारी वारी. तर मंडळी या ठिकाणी बघू शकता हा आपला आंब्याचा रायता रेडी असा. तर मी आता तुमका टेस्ट करतोय आणि दाखवतोय की किती भारी झाला. मम्मीचे भारी बनवता, एकदम लय भारी बनवता. गरम गरम हात भाजतात पण कधी खाता असा झाला, कारण एवढा टेस्टी झाला ना, नादच कुळा. हा मंडळी लय भारी, एक नंबर बनवलेला मम्मी. खरंच तुमका ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब पण करा आणि कमेंट पण करा. गावठी आंब्याचा रायता एक नंबर होता. खाऊक पण भारी, बनवूक पण भारी. तर आजची व्हिडिओ तुमका कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सोयीन राहा. या आंब्याचा रायता खाऊ.